नाही पहिले सांगा मला हा. आणि तुम्ही एलडीएम कोण नाही म्हणता साहेब, काही गोष्ट नाही एलडीएम कोण नाही म्हणतात. आता हे एसी वगैरे फॅन वगैरे बंद करून आम्हाला फक्त इथं जीव बांधण्याचा प्रयत्न आहे यांचा. इथं फक्त गुदमरून राहिलो आम्ही. एसी हा फॅन लाईट बंद केलं याचा काय अर्थ आहे? हो, मला मॅनेजर साहेबांचं सांगितलं मी काम केलं. म्हणजे तुम्हाला वरिष्ठांचे आदेश काय? आम्ही इथं आम्ही धरणाला बसलो म्हणून आम्ही हो मी सांगतो तुला, ते देतील तुला, समजलं काय? हा देतील ना ते. मग देतीलचा विषय मग आता इथून निघून जायला काय मतलब आहे त्यांचा? कामाला गेला हा ठीक आहे ना, काय करा का तुमचे काम करा. रात्री आम्ही रात्रभर येतो मामा, काही वाद काही ताण नाही, करतो आम्ही. आता मी इथं उपोषण म्हणजे धरणे आंदोलन याच्यासाठी दिलं की बा यांनी काय केलं माहिती का, पुनर्गठनाचे आदेश येऊनही हे नाही म्हणतो, पुनर्गठन नाही म्हणतो आमच्या इथं. मग म्हणलं बा आम्हाला लेखी द्या, नाही तर मी घरी बसतो. तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं बा यांनी पुनर्गठन करावं. याच्या बँकेच्या एलडीएमचे आदेश आहेत, याचं माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग म्हणते की बा एलडीएम म्हणते की बा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की बा आम्ही यांना आदेश दिले, हे म्हणा आमच्याकडे आदेश नाही. आमचं म्हणणं आहे बाबा आम्हाला तुम्ही लेखी द्या, आता आम्हाला तुम्ही अटक करा. आमचं काहीच म्हणणं तुम्ही आम्हाला वाटेल ते गुन्हे करा. आमचे शेतकऱ्याचे, मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष जरी असेल तरी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा. आणि यांनी माझा कुठल्याही प्रकारचा गुन्हा भरला तर माझा जन्म त्यासाठी आहे, मला वाटत नाही काही. फक्त शेतकऱ्याच्या पत्रात यांनी पळा जाणीवपूर्वक तुम्ही तुमचं कर्ज भरून घेऊ राहिले आणि लागे तुम्ही फक्त तुमचंच सारखं करू राहिले. तुम्ही काऊन लेखी काऊन देत नाही, लेखी देत नाही. आता भरा ना मला तुम्ही. ते म्हणतात बा इथं लाईव्ह रेकॉर्डिंगला हे नाही, मला भरा ना, आता भरा ना गुन्हा, म्हणा कोणावर भरायचा आहे तर बरा म्हणा, कोणावर भरायचा गुन्हा. आता काय तुमची पुढची प्रोसेस काय? पुढची मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत मी इथून उठणार नाही. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला चालते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी जेलमध्ये बी अनशन करणार आहे.